मित्रांनो, आज आपण पाहतोय 25व्या वर्षी हार्ट अटॅक येतोय, 30व्या वर्षी किडनी फेल होते. मग प्रश्न असा पडतो, आज आपण जगतोय तरी कसं आणि किती जगतोय? आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणांपैकी आपण रोज खात असलेलं अन्न हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, दुधात पाणी मिसळलं जातंय, काही ठिकाणी केमिकल्स वापरले जातात. चीजच्या नावाखाली नेमकं आपल्याला काय विकलं जातंय यावर प्रश्न उपस्थित होतात. पण आता या सगळ्यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली आहे आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, आपण जे खातोय ते खरंच सुरक्षित आहे का? 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंडे FDA आयुक्त म्हणून आले आणि त्यानंतर सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम सुरू करण्यात आली. अवघ्या 2 महिन्यात 904 छापे, 34 कोटी रुपयांचा गुटखा जप्त आणि 457 जणांना अटक अशी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं. छोटे असो किंवा मोठे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पुणे विभागातही मोठ्या प्रमाणात तपासण्या झाल्या. 70 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, त्यांपैकी 7 हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आणि एका कारवाईत 28,000 लिटरपेक्षा जास्त संशयित दूध नष्ट करण्यात आलं. आता हे फक्त आकडे नाहीत, या प्रत्येक कारवाईमधून एक मोठा प्रश्न समोर येतो मित्रांनो. आज आपण इतके वर्ष बाजारातून दूध घेतोय, चीज घेतोय, मसाले घेतोय, हॉटेलमध्ये जेवतोय, पण त्याची गुणवत्ता तपासली जाते का मित्रांनो? आणि जर तपासणी केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद किंवा नियमबाह्य वस्तू सापडत असतील तर मग प्रश्न पडतो, आधी हे सगळं कुठे होतं? हा प्रश्न तुकाराम मुंडेंना नाही, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला आहे. आणि इथंच मित्रांनो, या कारवाईचा सगळ्यात मोठा फायदा होतोय, सामान्य माणसांचे डोळे उघडत आहे. पूर्वी आपण म्हणायचो दूध म्हणजे शुद्धच असेल, पॅकेटवर चीज लिहिलंय म्हणजे चीजच असेल, हॉटेलमध्ये मिळते म्हणजे सुरक्षितच असेल. पण आता आपण प्रश्न विचारायला लागलोय, दूध कुठून आलं, चीजमध्ये काय आहे, तेल किती वेळा वापरले, हॉटेलमध्ये स्वच्छता आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या आरोग्यासाठी पैसे देतोय की भेसळीसाठी, ही जागरूकता निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. पण मित्रांनो, फक्त प्रशासनाने कारवाई करून भेसळ पूर्णपणे थांबणार नाही. आपली ही भूमिका आहे. आपल्याला भेसळ दिसली तर गप्प बसायचं नाही मित्रांनो. एफडीने हा टोल फ्री नंबर दिला मित्रांनो, म्हणजे तुमच्या आजूबाजूला भेसळ दिसली तर तक्रार करायचा मार्ग तुमच्याकडे आहे. कारण एका अधिकाऱ्याने कारवाई केली म्हणून समस्या संपणार नाही, पण लाखो लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर भेसळ करणाऱ्यांवर दबाव नक्कीच वाढेल. आणि म्हणून तुकाराम मुंडे करत असलेल्या कारवाईकडे फक्त एका अधिकाऱ्याची कारवाई म्हणून पाहू नका मित्रांनो, याकडे एक इशारा म्हणून पहा. इशारा त्या लोकांसाठी जे अन्नामध्ये भेसळ करून सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळत आहे, आणि इशारा आपल्यासाठीही की आपण बाजारातून जे काही घेतोय ते डोळे बंद करून स्वीकारायचं नाही, प्रश्न विचारायचा. कारण अन्न हा फक्त व्यवसाय नाही, तो आपल्या आरोग्याचा विषय आहे. आणि जर आज या कारवाईमुळे एका माणसाने सुद्धा अन्न घेताना विचार करायला सुरुवात केली तर कदाचित या कारवाईचा सगळ्यात मोठा फायदा तोच असेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? भेसळ करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मुद्द्यांचा सखोल उलगडा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.